किर्र काळोखातून वाट काढत मारुती तराळ झपाझप पाय टाकत देशमुखांच्या मुलीच्या गावी शिवापूरला चालला होता. त्याला कारणही तसेच होते. थोरल्या देशमुखांचे आजारपणात निधन झाले होते आणि गावके असल्यामुळं सांगावं सांगण्याचे काम मारुतीकडे होते. आता अंधार आला आणि भूताकेतांना घाबरून चालणार नव्हते, कारण देशमुखाचे पार्थिव गावकुसाबाहेर आणून ठेवले होते आणि मुलगी आल्याशिवाय ते दहन करता येणार नव्हते. रस्ता जंगलातूनच जात होता. जीव मुठीत घेऊन मारुती रामनामाचा जप करत चालला होता. रातकिड्यांची किरकिर वातावरण अधिकच भयान बनवत होती. त्यात भर म्हणून की काय, मधूनच जंगली श्वापदांचे आवाज आणि चित्कार कुणाची तरी शिकार झाल्याची सूचना देत होते. आपल्या नशिबाला दोष देत मारुती कसाबसा काट्याकुट्यातून वाट काढत थरथरत्या पायांनी एक एक पाय पुढे टाकत चालला होता. वाटेत एक भला मोठा वटवृक्ष लागत होता. त्या झाडावर भूतांचा वावर आहे अशी एक आख्यायिका होती. पण वाट ही त्या झाडाखालूनच जात होती. धडधडत्या हृदयाने आणि थरथरत्या पायांनी मारुती हळूहळू पुढे सरकत होता. अचानक त्याला झाडांच्या जरा पुढे एक पाठमोरी धुसर आकृती दिसू लागली होती. ती व्यक्ती ही अत्यंत सावधगिरीने हातातील बंदूक सावरत सावजाच्या शोधात जात होती. मारुतीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या तोंडून अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली. त्या आवाजाने पुढे असणाऱ्या त्या व्यक्तीने मागे वळून पाहिले आणि बंदूक रोखून जरबेच्या स्वरात मारुतीला विचारले, "कोण हाय रे तिकडं? आणि इतक्या रात्री या भयान जंगलात काय करतोस?" आता मात्र मारुतीचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. कसाबसा धीर धरून मारुती म्हणाला, "अजे मी रामपूर गावचा मारुती तराळजी. आमच्या गावच्या जमीनदाराच्या मरणाचा सांगावा सांगायला शिवापूरला चाललोय." शिवापूरचे नाव ऐकताच समोरच्या व्यक्तीने बंदूक खाली केली. "असं? मग घाबरू नकोस. मी शिवापूर गावचा पाटील हाय. शिकारीसाठी जंगलात आलो होतो. पर आज काय गड्या शिकार मिळेल असं दिसत नाही. चल, आपण दोघं मिळून शिवापूरला जाऊ." आता मारुतीच्या जीवात जीव आला होता. ते दोघे मिळून शिवापूरला जाऊ लागले. काहीतरी बोलायचे म्हणून मारुतीने विचारले, "शिकारीला एकटंच आलासाजी? तुम्हाला भीती नाही वाटत?" लहान मुलाच्या निरर्थक प्रश्नाने हसू यावे तसे पाटील स्वतःचीच हसले. "मारुतीराव, एकट्यानं शिकार करण्याचा आनंद काही औरच असतोय. आणि भीती म्हटलास तर ही बंदूक जवळ माझ्या हातात आहे तवर यमाला बी घाबरत नाही मी." मारुतीला त्यांच्या बोलण्याचे कौतुक आणि आक्रीत एकदम वाटत होते. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. आता त्याच्यासमोर वाघ जरी आला तरी घाबरण्याचे कारण नव्हते. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत दोघांचेही पाय शिवापूरच्या दिशेने पडत होते. "मग मारुतीराव, काय आणि विशेष? काय चाललंय तुमचं?" "गरीबाकडे कसलं आलंय जी इसेस. गावची कामं करायची, मिळाला तर पोराबाळासनी भाकर तुकडा खाऊ घालायचा आणि आल्याला दिवस ढकलायचा. हेच आमच्या गरिबांचं जीणं." "असू दे असू दे. अरे तिची करणी कुणाला कळली होय?" पाटलांची मान क्षणभर आकाशाकडे वळली. एव्हाना जंगल संपतच आले होते. इतक्यात एक वाघ हरणाच्या पाडसाच्या मागे धावताना बॅटरीच्या प्रकाशात पाटलांना दिसला. तसे पाटील सावध झाले. शिकार मिळत नाही असे वाटत असतानाच अचानक मोठी शिकार समोर पाहून पाटलांनी वाघावर अचूक नेम धरून बार उडवला. वाघासारखा वाघ, पण एका गोळीने तडफडू लागला. लगेच पाटलांनी दुसरा नेम पाडसावर धरला आणि गोळी चालवली. पाडस ही त्या गोळीने क्षणात गतप्राण झाले. आता पाटील हर्षोद्मानाने धावत गेले आणि तडपडणाऱ्या वाघाच्या छाताडावर पाय देऊन जोरजोराने हसू लागले. माथ्यावरचा घाम टिपत थरथरत्या शरीराने मारुती हे सर्व अवाक होऊन पाहत होता. पाटलांनी मारुतीला जवळ बोलवले. घाबरत घाबरतच तो त्यांच्याजवळ गेला. तसे पाटील मारुतीला म्हणाले, "मारुतीराव, तुम्ही हरण घेऊन आमच्या वाड्यावर जावा. गावात कुणी बी तुम्हाला जयसिंगराव पाटलांचा वाडा कुठला असं विचारल्यावर वाड्यावर नेऊन सोडतील. हरीण वाड्यावर सोडा आणि धाकट्या पाटलासनी जीप घेऊन इकडं पाठवून द्या. ही वाघाची शिकार वाड्यावर घेऊन जायला लागल नव्हता." मारुती नाही म्हणू शकत नव्हता. आगीतून उठून फुफाटात पडल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. चुपचाप हरणाचं पाडस खांद्यावर मारून मारुती गावच्या दिशेने चालू लागला. पूर्वेला तांबडे फुटू लागले होते. गाव जवळ येत होता. गावात गेल्यावर पहिल्यांदा सांगावा सांगायचा की पाटलांच्या वाड्याकडे जायचे या विचारात मारुती पडला. पण हरीण घेऊन तो देशमुखांच्या घरी जाऊ शकत नव्हता. त्यामुळे पाटलांच्या वाड्यावर अगोदर जावे
आणि पोटाची आग शांत करायला वाड्यावरच काही भाकर तुकडा मिळाला तर खावा, कारण रात्रभर जंगली वाट पायाखाली तुडवून झालेल्या श्रमानं अंगात त्राण उरले नव्हते. आधीच त्याचे कपाटीला गेलेले पोट पाठीला टेकले होते. पोटात पडलेला आगीचा भडका पाटलांच्याच घरी विझवावा, कारण देशमुखांच्या घरी अशावेळी काही खाणं बरं नव्हं. असा विचार करून मारुती विचारत विचारत जयसिंगराव पाटलांच्या वाड्याजवळ पोचला. वाडा कसला? चिरेबंदी राजवाडाच होता तो. वाड्याचा भला थोरला उंबरा ओलांडून तो आत गेला. कसेबसे हरीण खांद्यावरून उतरून त्याने अंगणात ठेवले आणि हाक मारणारच तोच त्याचे लक्ष भिंतीवर असलेल्या आणि हार घातलेल्या जयसिंगराव पाटलांच्या फोटोकडे गेले. त्याच्या डोळ्यासमोर भर पहाटे काजवे चमकू लागले. पण दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला सावरले आणि तो कदाचित पाटलांचा जुळा भाऊ असेल असे समजून त्याने हाक मारली. पाटलीनबाई, अहो पाटलीनबाई. पाटलीनबाई बोडक्या कपाळानं बाहेर आल्या. कोण र बाबा तू? मी मी रामपूर गावचा मारुती तराळजी. काय काम काढलं शेरवाळी? मी ते देशमुखांचा सांगायला आलोय जी. अरे पर हे पाटलाचं घर हाय. देशमुखाचं घर तिकडे चावडी पल्याड हाय. माहीत आहे जी. अरे मग इथं कशा पायी आलास ते कळेल काय? जी थोरलं पाटील जंगलात भेटलं होतं. त्यांनी हरणाची शिकार माझ्याबरोबर पाठवली आणि वाघाची शिकार न्यायला धाकट्या पाटलासनी जंगलात वडाच्या झाडाजवळ जीप घेऊन बोलिवलंय. मारुती एकादमा सर्व बोलून गेला. पण हे ऐकताना पाटलीनबाईंचे बटबटीत मोठे डोळे अधिकच विस्पारले गेले आणि त्यांच्या काळ्या जाड ओठांचा चंबू झाला. काही अघटित ऐकल्यासारखा चेहरा करून त्या त्याच्याकडे पाहू लागल्या. पाटलीनबाई आपल्याकडे अशा का पाहतायत याचा मारुतीला काही उलगडा होत नव्हता. थोड्या वेळाने पाटलीनबाई भानावर आल्या. घडलेली सारी घटना जशीच्या तशी त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागली. 15 दिवसापूर्वी पाटील नेहमीप्रमाणे रात्री एकटेच शिकारला गेले होते. त्यांनी हरणाच्या पाडसाची शिकार करण्यासाठी धावत असणाऱ्या वाघावर आणि पाडसावर गोळी घातली. पण जखमी झालेल्या वाघाने मरता मरता केलेल्या प्रतिहल्ल्यात पाटलांच्या नरडीचा घोट घेतला होता. पाटलीनबाईंनी स्वतः रक्ताच्या थारोळ्यातील पाटलांचा मृतदेह पाहिला होता आणि त्यांच्या मुलाने स्वतःच्या हाताने त्या निष्प्राण देहाला भडाग्नी दिला होता. पाटलीनबाईंनी स्वतःला सावरले. त्या भानावर आल्या. कोणीतरी माते फिरू असेल असे समजून त्यांनी मारुतीला हटकण्याचा प्रयत्न केला. पण मारुती पोटतिडकीला येऊन पुन्हा पुन्हा त्यांना घडलेली सर्व घटना सांगण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा पाटलीनबाईंनी मारुतीला घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. पण मारुती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो आपले म्हणणे पटवून देण्यासाठी अंगणात ठेवलेले हरीण दाखवू लागला. पण तेथे काहीच नव्हते. हे पाहून मारुतीचा चेहरा पांढरा फटक पडला. गालावरून आणि कपाळावरून घामाच्या धारा टपकू लागल्या. मारुती उभ्या उभ्याच अंगणात कोसळला. हरीण जंगलातून उचलून आणल्याने झालेल्या कष्टामुळे त्याचे गरम झालेले शरीर हळूहळू थंड पडत चालले होते आणि भुकेने कपाटीला गेलेले पोटभर जेवल्यावर तुडूंब भरावे तसे दिसत होते. पाटलीनबाईंनी त्याचा मृतदेह गड्यांच्या मदतीने गाडीत घातला आणि त्याच्या गावी रामपूरला रवाना केला. गाडी जंगलातून पुढे पुढे जात होती. हळूहळू ती वडाच्या झाडाखालून जात होती. वडाच्या झाडाखाली विसावा घेत बसलेले पाटील, मारुती, वाघ आणि हरणाचे डोळे बैलगाडीच्या आवाजाच्या दिशेने वळले. ते सर्वजण बैलगाडीतील मारुतीच्या मृतदेहाकडे टक लावून पाहू लागले. पण हे सर्वजण दुसऱ्या कोणालाही दिसत नव्हते. मारुतीच्या डोळ्यासमोर आक्रोश करणारी त्याची बायको शांता आणि भुकेने कासावीस झालेली आणि फाटक्या मळलेल्या अंगरक्याला नाक पुसणारी त्याची मुले एका पाठोपाठ एक तरळत होती. गाडी हळूहळू नजरेआड होत होती. पाटलांनी मारुतीच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, मारुतीराव, ही वेळ विश्रांतीची आहे. चला आता आपण सर्वजण विश्रांती घेऊया. रात्री पुन्हा शिकारीला निघायचं आहे. धन्यवाद.